छत्रपती संभाजीनगरमध्ये मी एका मंदिरामध्ये गेलो होतो. त्या मंदिरामध्ये ती आई बसलेली होती. मी मंदिरामध्ये एक म्हणजे फिरत होतो आणि एक मस्त म्हणलं एका चांगल्या थंड ठिकाणी जावं, जेवण करावं, मस्त प्रसाद म्हणून इथं खावं. एक मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये मी गेलो, मस्त जेवण वगैरे करू लागलो आणि तेवढ्यात ती आई माझ्याजवळ आली होती. आणि ती आई माझ्याजवळ आल्याच्यानंतर मला म्हणजे मला सांगू लागली की बा जेवण वगैरे चालू आहे का? म्हटलं हो. मग म्हटलं आता त्या आईकडे एक गठोडं होतं कपड्यांचं. त्या आईला विचारलं मी, म्हटलं आई तुम्ही म्हणजे हे जे तुमच्याकडं हे कपडे वगैरे आहेत तर नेमकं तुम्हाला घर वगैरे नाही का? तुम्ही राहता कुठे? तर त्या आईनं सांगितलं होतं की म्हणजे मी तुम्हाला गाव म्हणजे बुलढाण्याकडचीच आहे असं सांगितलं होतं. बुलढाण्याकडची जे शेगाव आहे त्या ठिकाणची म्हणे मी. आणि म्हटलं मग इकडं तुम्ही काय करता? तर मी सहज छत्रपती संभाजीनगरला फिरण्यासाठी गेलो होतो. तर तिथे मग मंदिरात गेलो, बघितलं. जसं मंदिरात मी थोडं थांबलो होतो, म्हटलं इथं नाश्ता वगैरे करावं, जेवण करावं. माझ्यासोबत चपाती वगैरे होत्या. मग मी काय केलं, त्या चपात्या त्या आईला देऊन टाकल्या. काही मी अर्ध्या घेतल्या, अर्धी त्या आईला दिल्या. म्हटलं खा आई, काहीच टेन्शन घेऊ नका, खा. मी त्या आईला चपात्या दिल्या. आई खाऊ लागली आणि खाताना त्या आईच्या तोंडात एक घास तर डोळ्यात एक आसू, अशी परिस्थिती होती. म्हणजे आज आपण बघतो कुठेही अशाच घटना घडतात. आणि हा आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला माझी माहिती जर तुम्हाला मनाला स्पर्श करणारी असेल तर जरूर या व्हिडिओला नंतर म्हणजे लाईक करा, शेवट करा आणि तुम्ही एक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या भक्तिरूप चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला काय आहे, सुरुवात करतो कहाणीला. एक मी आई बघितली होती, मी सत्य कहाणी सांगतो. एक आई बघितली होती आणि त्या आईनं सांगितलं होतं की तिचा जो मुलगा आहे तो मुलगा खूप दारू पितो म्हणे भाऊ. त्यानंतर म्हणजे 2 मुलं येते आणि 2 मुलं दारू पितात म्हणे. आणि दारू पिल्याच्या नंतर घरी म्हणजे सर्व काही चांगलं होतं, परंतु दारूच्या नशेमध्ये त्या मुलानं जवळपास अर्धी प्रॉपर्टी विकली आणि अर्धी आहे म्हणे. ज्यावेळेस ही प्रॉपर्टी कमवायची होती त्यावेळेस आम्ही पुढचा भविष्याचा विचार केला होता की ही जी प्रॉपर्टी ही या 2 मुलांसाठी राहील आणि आपलं काय, आपण कमाई या 2 मुलांसाठी करू, असं त्या आईनं मला सांगितलं होतं. मग मी म्हटलं एक काम करा, तुम्ही जेवण करा आणि नंतर सांगा म्हटलं मला. तर ती आई जेवण करू लागली आणि नंतर हकीकत सांगू लागली. म्हणे प्रॉपर्टी आहे, मी माझे मिस्टर म्हणजे माझे जे पती आहे, माझ्या पतीनं आणि मी ही प्रॉपर्टी खूप हलाखीची कमवली होती म्हणे अगोदर. आता तरी पैसा वगैरे आहे म्हणे दिसते, परंतु आता माझं वय काम करण्याचं नाही, कारण मी आता थोडी वयस्कर झाले. थोडंही काम केलं तर हातपायाला जड पडते, दुखतात आणि दुखणं सुरू होतं. मग मी त्या आजीला म्हटलं की बरोबर आहे तुमचं, म्हटलं उतरत्या वयामध्ये जसं तुमचं वय जे ते खूप आता कमी राहिलेलं नाही, म्हटले काही दिवसच राहिलेले तुमचे, बरोबर आहे. तर ती एक आई होती, ती रडू लागली, सांगू लागली मुलांना अर्धी इस्टेट विकली म्हणे, अर्धी राहिली आणि आम्ही आता इकडं छत्रपती संभाजीनगरला राहायला आलो. म्हटलं मग तुम्ही छत्रपती संभाजीनगरला राहायला आले तर ही जी म्हणजे तुम्ही इकडं का बरं काय करता, तिकडं मस्त घरी थांबायचं, तिकडंच थांबायचं. तर त्या आजीनं मला अशी हकीकत सांगितली होती की म्हणे एक मुलगा जो दारू पितो ना तो लगे मला दारूच्या नशेमध्ये मला मारतो, झोडतो. मग त्यापेक्षा मला असं वाटतं म्हणे घरात झगडा वगैरे राहिल्यापेक्षा मी इकडं बाहेर येऊन राहिलेली ते पुरलं, म्हणजे ते परवडतं म्हणे. कारण घरी असले की वाद होतात, भांडणं करतो माझ्यासोबत. मग मी म्हटलं भांडण का करतो? तर भांडण याच्यासाठी करतो म्हणे की आई तू आमच्यासाठी काय कमवलं, लोकांच्या घरी एवढे मोठे बिल्डिंग वगैरे आहेत, तू आमच्यासाठी काय कमवलं, आम्हाला जन्मच द्यायचा नसता, असं तो मुलगा त्या आईला सांगतोय, असं ती आई मला सांगू लागली. मग मी म्हटलं त्याला सांगायचं ना की बाबा तुला जन्म दिला आहे, आता तू तुझं कमाई कर, आतापर्यंत तुला आणलं आहे, म्हटलं आता तू 20-22 वर्षाचा झाला आहे, आता तू तुझं करिअर कर, चांगला अभ्यास कर, चांगलं शिक्षण शिक, नोकरीला लाग, नाहीतर कुठेतरी चांगल्या कंपनीमध्ये, तुला आता 18 वर्षाचे वर झाले, चांगल्या ठिकाणी काम कर, असं सांगायचं. तर ती आई म्हणे मी असं सांगितलं त्याला तर तो डायरेक्ट मला मारझोड करायला सुरुवात करतो म्हणे.
म्हटलं अरे बाप, खूप अवघड परिस्थिती आहे. त्यानंतर मग मी म्हटलं तिला, त्या आईला म्हटलं की आई बरं ठीक आहे, तर तुमच्या नातेवाईकाला सांगा ना की हा मुलगा असा राहतो म्हणून. मग म्हणे नातेवाईक सांगून सांगून कदरलेत, आता नातेवाईक बी काय करणार आहे. आमच्यातले काही नातेवाईक असेच आहेत म्हणे, त्यांच्याही घरी असेच वाद वगैरे असतात, आणि त्यातल्या त्यात मी तर आता माझी परिस्थिती तर मी सांगितलीच म्हणे. मग त्यानंतर त्या आजीनं मला सांगितलं की म्हणे बेटा आता परिस्थिती अशी झाली की हातपाय पण नाही, एक तर माझे पती पण नाही, मी राहते भाड्याच्या घरामध्ये राहते, तिथे एक मुलगा राहतो, एका मुलाचं 2 मुलं आहेत, एक मुलगा दुसरीकडे राहतो. जर समजा माझा मोठा मुलगा इथे आला तर छोट्या मुलाचे आणि मोठ्या मुलाचे भांडणं होतात, आणि त्या भांडणामध्ये नंतर माझाच चुराडा होतो, मलाच दोघं पण बोलतात. मग आता अशा परिस्थितीत मी काय केलं पाहिजे म्हणे सांग. म्हणलं बरोबर आहे, तुम्ही एका मंदिराचा आसरा घेता, एका देवाकडे येता, तिथे थांबता, चांगली गोष्ट आहे. मंदिरात तुम्हाला एक शांतता भेटते, मन शांत होतं, चांगली गोष्ट आहे, ठीक आहे ये जा म्हटलं. नंतर म्हटलं पण आता त्या मुलांचं लग्न वगैरे, तर म्हणजे आता काय त्याला, ते दारू पितोय, त्याला कोण मुलगी देणार. जर दारू पिला नसता तर दिली असती म्हणे कोणाची तरी नातेवाईकातली कोणाची तरी बघून. म्हटलं ते बरोबर आहे, पण म्हणे आता सगळ्या नातेवाईकाला माहिती हा दारू पितो, आता मुलीचं अवघड आहे म्हणे. मग आता इथून पुढचं म्हटलं कसं. तर म्हणजे आता जोपर्यंत आहे बाबा माझं, मी अशीच इकडं तिकडं म्हणजे खाते, कोणाकडून मागते खाते, आणि माझ्याकडून काम होत नाही. जर घरी गेलं तर तो मुलगा त्रास देतो. मी फक्त अशी रात्री जाते म्हणे, सहज तो घरी राहतो, घरी असल्या तो एखाद्या वेळेस असं मग घरी राहतो, मी पण जाते, आणि घरी गेल्याच्या नंतर एक थोडं असं शांततेने जाते, घरात थोडा वेळ झोपते, पण अशी झोपते म्हणे की माझा जो मुलगा आहे मला म्हणजे त्याला जाग आली तर मला माझ्यावर तो भांडण करतो, लगेच चिरडतो, ओरडतो. कधी काय कारण रात्री मी झोपते तर असं बिनधास्तपणे झोपत नाही म्हणे. मला सांगायचं तात्पर्य म्हणजे एक भीती मनामध्ये आहे म्हणे. आता या प्रसंगी मी खरंच काय केलं पाहिजे तुम्ही सांगा म्हणे. म्हटलं बरोबर आहे, याच्यामध्ये आता करून काय करणार तुम्ही, पोलीस स्टेशनला जा, सांगा कुठंतरी की नाहीतर मग कुठे हे असतं वृद्धाश्रम असतं, म्हटलं त्या वृद्धाश्रममध्ये तुम्ही जा, तिथे थांबा, सांगा काय म्हणे. पण मग आता वृद्धाश्रममध्ये गेले तर तो एकीकडे सांगतो की मी मरून जाईल, जर तुम्हाला जर सोडून गेली तर मी मरून जाईल, मी फाशी घेईल. अशा परिस्थितीमध्ये आता मला एक तर वृद्धाश्रमकडे जाता येत नाही, आणि गेले तर मला माहिती नाही वृद्धाश्रम कुठे आहे. मग मी म्हटलं तुम्हाला लेकी वगैरे तर असतील ना. तर त्या म्हणजे त्या आई म्हणे की लेकी वगैरे आहे म्हणे बाबा, पण मग लेकीला तरी मी काय त्रास देणार आहे, लेकी इकडं का बरं जाणार आहे. आता तो जवाई चांगला आहे म्हणे, परंतु आता लेकीकडे मी का बरं जाणार आहे. अशी परिस्थिती त्या आई सांगू लागल्या. खरंच एक बिकट परिस्थिती होती हो, खरंच अवघड परिस्थिती. ती ज्यावेळेस आई सांगू लागल्या तर त्यावेळेस असं वाटलं की खरंच या दुनियामध्ये किती अवघड लोक आहे, किती बेकार लोक आहे, ज्यांना थोडंही वळण नाही आहे, थोडंही मायबापाची किंमत कळत नाही. मला यातून हे सांगायचं होतं, जे आई वडील लेकरासाठी स्वतःच्या डोळ्यातील आसू गाळतात, कष्ट करतात, घाम गाळतात, मेहनत करतात, त्यांच्यासाठी एक खोपा बनवतात, जसं एका चिमणीनं घरटं बनवावं लेकरासाठी, त्याच पद्धतीचे आईवडील जर त्या लेकरासाठी करत असेल, पुढे जर त्या अवलादी ते जर मुलं मुली त्यांच्यासोबत बेईमान होत असतील, त्यांच्यासोबत बेकार वागत असतील, तर अशा परिस्थितीला काय करावं आणि अशा अवलादीला काय करावं. भावनाताईनं मला माहिती आहे तुम्ही ज्याला हे योग्य संदेश भेटला त्या म्हणजे पटला ते चांगलेच कमेंट करणार, ज्याला वाईट पटले ते वाईटच कमेंट करणार. मी दोन्हीलाही सहमत आहे, परंतु ज्याला जे योग्य वाटतं ते करा. मी तुमच्यावर माझं काही बंधन नाही, आणि होतोपर्यंत जर तुमच्या मनाला ही खरोखर गोष्ट स्पर्श करून जात असेल तर चॅनलला बिलकुल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळं मला नवीन, आणि तुम्हाला जर स्टोरी आवडली तर जरूर लाईक करा. तुमच्या या सबस्क्राईबमुळं, लाईकमुळं मला नवीन स्टोरी बनवण्यास आणखीन एक प्रोत्साहन भेटेल. आणि ही जर स्टोरी तुम्ही बनवली, कदाचित कोणाच्या बेवड्या व्यक्तीच्या जर कानावर गेली तर कुठेतरी थोडासा फरक पडेल. कारण एक सांगतो, काही लोक अशी सुधारलेत बेवडे जे पिणारे आहेत, त्यांना स्वतःचाच एक दिवस अपमान वाटू लागला की आपण करतो हे जगाच्या वेगळं आहे, आणि आपण करतो हे मूर्ख बुद्धीचं लक्षण आहे, पागल बुद्धीचं लक्षण आहे. असं काही गोष्टी लोकांच्या लक्षात येऊन गेल्या. आणि या अगोदर मी काही व्हिडिओ टाकले होते, तर ते व्हिडिओ पण चांगलेच व्हायरल झालेले होते, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचले होते. आणि अक्षरशः काही लोकांच्या मला कमेंट्ससुद्धा आल्या होत्या की आम्ही दारू सोडलेली आहे,
म्हणजे पितो आम्ही, पण पहिल्यासारखी नाही पित बाबा. हप्त्यातून 1-2 वेळेस पितो, पण घरी जाऊन शांत राहतो. एवढी आमची आशा आहे. आमच्याकडून एकदम दारू सुटत नाही आहे, आम्ही एकदम व्यसनातून बाजूला होऊ शकत नाही, असे काही कॉमेंट आल्या होत्या. परंतु मला तर वाटतं की माझ्या एका त्या व्हिडिओमुळं काही सुधारणा झाली होती. आणि आज तुम्ही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरिंगमुळं कुठेतरी कोणाचा फायदा जरूर होऊ शकतो. आणि एवढी आठवण राहू द्या की प्रत्येक आईवडील हे लेकरांसाठी, त्यांच्या मुलासाठी, मुलीसाठी आसू गाळतातच, डोळ्यातून त्यांचे अश्रू येतच असतं. तुमचं काय मत, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं जरूर कमेंटमध्ये सांगा. भेटूया नंतरच्या एका नवीन प्रेरणादायक कथेसोबत. रामकृष्ण हरी. धन्यवाद.